तर मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती राईड विथ रुपेश ब्लॉग। तर आपण आज गणपती विसर्जनला चाललेलो आहे आणि माझा भाऊ आहे, मी आहे, माझी सिस्टर आहे। तिने भावंड चाललेलो आहे सिस्टरच्या घरी गावाला चिपळूणला। पहिल्यांदा मी पण चाललेलो आहे चिपळूणला आणि आता काळोख होतोय, भरपूर रात्र झालेली आहे, त्यामुळे काय शूट करायला भेटणार नाही। उद्या सकाळी तुमच्याशी कंटिन्यू करणार आहे, जसं सकाळ झाली व्यवस्थित शूट करायला भेटेल तर आपण सकाळी भेटू आणि खायची ग्रीनरी वगैरे दाखवू। आता मी दादरला आहे, दादरवरून निघतोय, सकाळी भेटू, तोपर्यंत स्टे ट्यून। ही माझी सिस्टर आहे, फ्लॅश तुझ्याकडे कर। तर मित्रांनो फायनल आपण पोहोचलो चिपळूण स्टेशन, आता येणार आहे थोड्याच वेळात। हे आम्ही झोपलो होतो, हे दोघं आता उठलेत, आता फुल एनर्जीमध्ये। आता घरी जायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे आणि मग आपण फिरायला जाऊ गावाला वगैरे। काय काय असेल नवीन नवीन सिनेमा माझ्यासाठी पण सगळं नवीन आहे, माहिती नाही, म्हणून फर्स्ट टाईम चाललो, दाखवेन तुम्हाला पण। वेलकम टू चिपळूण। तर मित्रांनो आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे, बघू शकतात आपण मागे चिपळूण स्टेशन आहे, उतरलेलो आहे आपण आता आणि आपले भाऊजी पण आलेत आपल्याला घ्यायला इकडे। तर आता निघूया, भाऊजींच्या घरी जाऊ। मी पण पहिल्यांदा चिपळूण स्टेशनला आलो आहे, बघू इकडे काय काय फिरण्यासारखं। शुभ सकाळ मित्रांनो, मी रुपेश तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती राईड विथ रुपेश ब्लॉग। जसं की तुम्ही पाहत होतात की आम्ही निघालो होतो मुंबईवरनं आणि आता आम्ही पोचलो आहे गावाला। तर हे आमच्या बहिणीचं घर, मागे बघू शकतात गणपती बाप्पा आतमध्ये बसलेले आहेत। आता मी तुम्हाला दाखवणार गणपती बाप्पा। हे बाहेर गार्डन आहे, इकडे भेंडे पण आलेत, हे भेंड्यांचं झाड आहे, मोठे मोठे भेंडे आहेत भरपूर। कुठं चाललाय दिवम तू? या आई आहेत, दिवम चाललाय फिरायला। तर हे आपले गणपती बाप्पा आणि आमचे भाऊजी इकडे हार बनवत आहेत फुलांचा। जसं की तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितला असेल, त्याच्यामध्ये मी गणपतीचा व्हिडिओ दाखवला आहे जो आमच्या घरचा आहे। आता जसं की ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की मी माझ्या बहिणीच्या घरी आलेलो आहे चिपळूणला। तर या इथे गौरी गणपती दोन्ही सण होतात, आमचे गणपतीच असतात, गौरी नसतात। तर आता तुम्हाला मी दाखवतो गौरी कसं सजवलं जातं। तर आता इकडे चाललेलं आहे प्रोग्राम, तुम्ही बघू शकतात। या इकडे गणपती बाप्पा आणि इथे गौरी सजवत आहेत वहिनी। आता तुम्ही कसं कसं केलं सांगू शकतात का कोणतरी? हां, ह्याला काय बोलतात? सजवणं बोलतात, काय बोलतात? अच्छा, आज लास्ट आहे। अच्छा, तर मित्रांनो बघताय तुम्ही गौरीला सजून झालेलं आहे आणि त्यांच्या स्थानावर त्यांना ठेवत आहेत। आमच्या वहिनी नाही सजल्यात पण गौरीला सजवलेत वहिनीने खूप चांगल्या प्रकारे। माझा लास्ट दिवस ना गौरींचा, उद्या विसर्जन। तर मित्रांनो तुम्ही बघत आहात आता गौरी पूजन होतं आहे इकडे, माझी बहीण गौरी पूजते। जय देवी मंगळा गौरी सोनी आताठी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती। जय देवी मंगळा गौरी चल ग बाई खेळूया मंगळा गौर, खेळूया मंगळा गौर, खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाव मंगळा गौर खेळूया। पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा। पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा। आणि आज जसं की तुम्ही पाहतात आपण गावाला आलेलो आहे आपल्या सिस्टरच्या चिपळूणला आणि आज दिवस दुसरा आहे। ही आहे श्रावणी, हाय। बघू शकता सकाळी सकाळी पावसाने सुरुवात केलेली आहे। वैभव पण नाश्ता करतो इकडे, दादा पूजा करतायत। आज गणपती बाप्पांचा विसर्जन आहे
4 वाजता आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जनाला आपण 4-5 वाजता निघणार आहे. सकाळची सुरुवात झालेली आहे आणि माझी सिस्टर पुरणपोळ्यांची तयारी करते बघा. हॅलो. हाय. पुरणपोळ्याचा बेत आहे आजचा आणि तुम्ही बघू शकतात इकडे पारंपरिक आपली चूल आहे आणि गॅसही आहे, दोन्ही आहेत. तर या इकडे पाणी गरम होतं आहे आणि इकडे आपलं जेवण गॅस नवीन स्टाईलमध्ये. तर आता थोडा वेळ कंटिन्यू करू आपण ब्लॉग. ही मागची साईड आहे पाणी वगैरे आणि त्या तिथे काकड्या पण आलेल्या आहेत. इथून तुम्हाला दिसणार नाही, तिकडे काकड्याचे झाड आहेत, काकड्या आले आहेत. सुपारीचं झाड बघायचं होतं ते हे मित्रांनो सुपारी झाड आहेत, त्याला सुपारी आलेल्या आहेत. हे संध्याकाळी आपण जसं विसर्जनला जाणार आहे तिकडचं पण आपण ब्लॉग दाखवू. खूप सारे गणपती येणार आहेत विसर्जनला तिकडे, तर त्या तिकडे पण तुम्हाला मी दाखवणार आहे काय कसं विसर्जन होतं इकडचं. तर तोपर्यंत स्टे ट्यून. आणि श्रावणी तर कंटिन्यू आपल्या मागे मागेच फिरते. आता मुंबईला जायचं तुला परत 2 दिवसानंतर. हां, शाळेमध्ये स्कूलमध्ये संपली सुट्टी तुझी पण. तर मित्रांनो जसं की तुम्ही ब्लॉगमध्ये बघतात तर आता आपण चाललेलो आहे कुठे कुठे तुला नाही माहिती. स्विमिंगला चाललो आम्ही, सांगत नाही कुठे जातो ते पहिलं. तिला आता मी डुबवणारच आहे पाण्यामध्ये. चल तू येतेस. वैभव पण आला. चल चल लवकर चल श्रावणी. चल श्रावणी आम्ही चाललो तुला. हे पूर्ण गँग अजून पण येणार आहेत. 3-4 दिवसासाठी गावाला आलो पण मित्रांनो फुल मजा येते आपल्याला. एकदम जॉबचा स्ट्रेस एकदम गायब. तर आपण ब्लॉगिंग तुम्हाला माहिती आहे, जसा जसा टाईम भेटतो तसं करतोय. इकडेच आपला स्विमिंग पूल आहे बरोबर की नाही. एकदम मस्तपैकी गावचा रस्ता आणि इकडेच आपण गणपती विसर्जन करायला पण येणार आहे आपण थोड्या वेळाने. गावचं स्विमिंग पूल. भाऊजी काय बोलतात त्याला, ते जे आता आपण चालू त्याला गणपती विसर्जन तलाव. अच्छा, थोडं बांधलेलं आहे ना कृत्रिम. आणि ते मोठंवालं पण एक आहे ना तिकडे, ते वाला पण दाखवू. ते जुनंवालं आहे. हे बांधले बघा कसं आतमध्ये बैल वगैरे गाय वगैरे जाऊ नये म्हणून. मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर तलाव आलेला आहे. 4.5 ते 5 फीट उंची आहे त्याची. हे आता बांधलेलं आहे आणि जुनवालं तिकडे आहे. ते जुनवालं पण तुम्हाला दाखवतं त्या साईडला आहे. हे जुनवालं आहे भरपूर. हे खूप खोल आहे पाणी. खूप भारी वाटते मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. हे जरी व्हिडिओमध्ये छोटं वाटत असेल पण खूप मोठं आहे, कारण कॅमेरामध्ये एवढं काय समजण्यात येणार नाही. आणि पाणी शुद्ध आहे एकदम साफ क्लिअर पाणी. हे समोर आहे ना पहिल्याचं बांधकाम आहे. हे आता बांधलं होतं, जसं मला भाऊजींनी सांगितलं हे तुटलं, पुन्हा बांधलं होतं इकडे तुटलं. आणि हे पहिल्याचं बांधकाम अजूनही टिकून आहे व्यवस्थित, त्याला काही झालं नाही. पहिल्याची झाडं आहेत प्राचीन. एक नंबर. तर मित्रांनो या इथे वारूळ आहे, पण इथे सर्वात जास्त चान्सेस असतात सापाचे. त्याची छेडछाडी करायची नाही. आणि इकडे फुल एन्जॉय दिव्यम. इकडे काय भाऊजी वाव. हातच लावायचा नाही फुला बिलांना. विषारी पण असू शकतात कोणते पण फुलं. ज्याचं आपल्याला माहिती नाही त्याच्यावर छेडछाडी करायची नाही. ओढा आहे ना, पावसाचं पाणी ना पूर्ण. बे पाय सरक त्याच्यावरून. बघा मित्रांनो तुमच्यासाठी मी दाखवण्यासाठी एवढा पुढे चाललो आहे रिस्क घेऊन. काट्यांची झाडं आहेत बाजूला. व्हिडिओ आवडल्यास चिपळूणचा गणेश उत्सव
तर नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. ॲडव्हेंचर अशी ट्रिप आहे आपली सध्या. तर आपले ब्लॉग असेच असतात मित्रांनो, एकदम नॅचरल. याच्यामध्ये कोणत्याही गोष्ट आपण जास्त एडिट करत नाही किंवा जास्त ग्राउंड लेवल, जेवढं होईल तेवढं आपण सत्य परिस्थिती दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या ब्लॉगमधून. आणि हेच बघायला मजा वाटते, एक वेगळी मजा असते. मुंबईच्या धक्काधक्कीच्या लाईफमधून थोडा वेळ काढा आणि तुम्ही पण असं ॲडव्हेंचर ट्रॅव्हल करा, मजा येते, एक वेगळी मजा असते. मी पण रेडी पोझिशनमध्ये आलेलो आहे आता स्विमिंग करायच्या. आता वैभव पण जंप मारतोय. 1 2 3. यो, व्हेरी गुड. गावची तळी तुम्हाला दाखवून झालेली आहे. आता इकडून निघतोय. आता परत इकडे थोड्या वेळानंतर येणार आम्ही 2 तासानंतर गणपती विसर्जनासाठी. 2-3 तास लागतील. तर आता विसर्जनाला भेटू आपण. शेवटी तो क्षण आलेला आहे आणि आता विसर्जनाची वेळ झालेली आहे. 7 दिवसामध्ये सर्व चांगले दिवस गेलेत आपले. खूप मजा केली. आम्ही लेट आलो विसर्जनाला आणि घरातल्यांनी भरपूर मजा केली. खूप आनंद होता 7 दिवस. आणि हा जो लास्टचा क्षण आहे तो विसर्जन क्षण आहे. गणपती बसल्यापासून ते विसर्जनामध्ये सर्वात दुःखी जर कोणता क्षण असेल तो हा असेल. ह्या क्षणी सर्वांना खूप वाईट वाटतं गणपती बाप्पा जातात. तर आता आपण थोड्याच वेळात गणपती बाप्पांना इकडून या इथे ठेवायचं आहे. जसं की बघतात माझी बहिणी बनवते, इथे ठेवायचं आणि इथून आपल्याला विसर्जनासाठी जिकडे विसर्जन आपण जिकडे गेलो होतो स्विमिंगला तिकडे आपल्याला जायचं आहे आता. तर आरती वगैरे करून झालेली मित्रांनो. भरपूर सारे वाडीतले गणपती येणार आहेत आणि आपल्या गणपतीचं शेवटचं आणि पुढचं आता डायरेक्ट विसर्जन घरामध्ये इथे शेवटचं आहे. आता इथून इकडे बसवणार आणि बघता तुम्ही सगळी तयारी चाललेली आहे. ती पण आलेली आहे. सर्व टी-शर्ट्स वगैरे भाऊजीने आपल्या टी-शर्ट वगैरे छापले सगळ्यांसाठी. तर इथे प्रसाद बनवते, दादा दिवम प्रसाद बनवतो. इकडे सर्व तयारी लागल्या. तिकडे आपले सिस्टर आता तयारी करतायत. बायकांच्या तयाऱ्यांना तुम्हाला माहिती आहे वेळ लागतो सगळ्यांनाच. आता सगळ्या घरातले गणपती निघणार इकडून वाडीतले. तर तिकडे आता खूप मजा येईल. तर स्टे ट्यून मित्रांनो. यांच्या घरचा गणपती, दादांचा गणपती, सुशांत दादा, त्यांचा गणपती पण बाहेर काढायचा आता. तर तिकडे चाललो आपण आता. तर हा पण गणपती निघतोय. त्या घरात पण गणपती बसलाय पण त्यांचा गणपती अनंत चतुर्थी लास्ट दिवशी जाणार आहे. बाजूच्यांचा यांच्या भावांचा घरी गणपती दोघांचं विसर्जन आहे. आता इकडे तयारी चाललेली आहे फुल. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती उंदीर मामा की. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा. तिकडे द्यावा चला आता आपण आपल्या घरचा पण गणपती हां हे भाऊजींच्या भावांचं घर. आता आपण तिकडे आपल्या घरी आणि ते तिसऱ्या भावाचं घर तिकडे. हे 3 भावांचं घर आहे. गणपती बाप्पा मोरया.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी अरे बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. माझी सिस्टर पण रेडी झाली आता. कसं वाटतं राणी गणपती बाप्पा जातात? खूप वाईट वाटतंय. सर्वात इमोशनल पॉइंट बाप वाटते ते तरी. पुढला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती पुढच्या वर्षी अरे बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. त्या घरातला पण गणपती आहे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. अजून पुढे एक आणि तीन तीन पाठी. चला जेवण फटाके घेतला का? जेवण कुठे गेला? फटाके गणपती बाप्पा मोरया. अरे विशालनी गेला काय? गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. कोकणातला पारंपरिक गणेशोत्सव बघत आहात मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे. तर तुम्हाला काय करायचं आहे? लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे नक्की आपलं चॅनल. ही शेती आहे पूर्ण. इकडे भात शेती कोकणामध्ये केली जाते. तर हे मंदिर आणि इकडे भात शेती तुम्ही बघू शकतात. सुंदर असं क्लायमेट, संध्याकाळची वेळ आणि गणपती विसर्जन करताना खूप मजा येते. तर आपण कुठचे गणपती बघत आहोत? चिपळूणमध्ये शिरोली गाव आहे. इकडचे गणपती आपण बघत आहोत. रिकामी कोण आहे? माझी मूर्ती का ना नाही जमणार. मला हे करायचं आहे व्हिडिओ. भाऊजी आहेत मागे. हे बघा या इथून आता गणपती खाली उतरले जाणार आहेत आणि पूर्ण माती चिखल बघू शकता तुम्ही. दादा हळूहळू ये. अजून एवढं उतरायचं खाली. एक बरोबर बघत या. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. मोरया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. मोरया पुढच्या वर्षी लवकर मंगल मूर्ती. मोरया मंगल मूर्ती. मोरया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. हळू हळू हळू. मित्रांनो बघतात तुम्ही सर्व वाडीतले गणपती निघालेत. आता इकडे विसर्जनाचा तलाव आहे आणि त्या तिकडे आता सर्व गणपती जमा होऊन आरती म्हणणार आणि मग त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे. बघू शकतात आता या इथे सर्व वाडीतले गणपती आलेले आहेत. काही गणपती दुसऱ्या तलावाकडे गेलेले आहेत. तिकडे पण विसर्जनाचा प्रोग्राम असतो. दरवर्षीप्रमाणे ते लोक तिकडे करतात. दरवर्षीप्रमाणे इकडचे लोक इकडे विसर्जन करतात. तर हा तलाव आहे याच्यामध्ये विसर्जन होणार आहे. वहिनी साहेब आमच्या वहिनी साहेब. मित्रांनो पाहता तुम्ही दरवर्षीप्रमाणे हे लोक गणपती विसर्जन करायच्या अगोदर या इकडे म्हणजे गावचा त्यांचा डान्स आहे, नाचतात इकडे, नृत्य करतात आणि त्यानंतर गणपती विसर्जन केलं जातं. आता या इकडे विसर्जनाच्या पहिले त्यांचं नृत्य होणार, त्यानंतर आरती होणार, त्यानंतरला विसर्जन होणार आहे.
Thank you.
मंडळाच्या वतीने सेवा झाली आहे, पण या सेवेमध्ये आमच्या काही कृपाची समाधान मंडळाची एकजूट आहे तीपर्यंत अशी परंपरा जर राहू दे. तुझा आशीर्वाद सदैव आमच्या सर्वांच्या पाठीशी असू दे आणि तुझं संपूर्ण आपलं सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि दीर्घायुष्य दे आणि असाच आशीर्वाद तुझ्या आमच्या पाठीशी असू दे. गणपती भाऊ गेल्या वर्षी आजारी होते, इकडे आले नव्हते. आपण आनंद लावलो होता. आपण भाऊना चांगली बरं होऊन ठेवलेलं जेव्हा गणपती बाप्पा आपण गेल्या वर्षी आपल्या हे गेल्या वर्षी आजारी होते, मणक्याचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरांच्या औषधात वयाला फरक पडतो त्याप्रमाणे ते बरे झाले. दीर्घायुष्य द्या, आनंदात आशीर्वाद ठेवा आणि होडे परिवाराला आता विसर्जनाची वेळ झाली आहे मित्रांनो. आरत्या करून झालेल्या आहेत. भारी शूट होते बाबू 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 मागे 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 पुण्याच आगे आगे तर मित्रांनो असं समजू नका की तलावाच्या हारांमुळे खराब झालाय, पण हेच हार जाऊन नंतर कुजून त्याचं खत तयार होणार. तर त्यामुळे जे पण इकडच्या कोकणातल्या काही वस्तू आहेत त्या नैसर्गिक आहेत आणि नैसर्गिक नंतर मग त्याचं खत पण तयार होतं. प्लास्टिकचा इकडे काही वापर झालेला नाहीये थोडा पण. तर चला हो आम्ही 6 महिन्यांनी सर्व हे काढतो बाहेर, सगळं साफ करतात ना. साफसफाई करतो. प्लास्टिक वगैरे असेल ते आम्ही सर्व तिथे जाळून टाकतो. हो नंतर म्हणजे गणपती विसर्जन झाल्यानंतर पाणी कमी झालं हा. ना तर आम्ही सर्व ते काढतो आणि जाळून टाकतो. खाली ओंडे माती आणि काते ठेवतो आतमध्ये. मे महिन्याच्या एंडिंगला आम्ही सर्व ते पूर्ण क्लीन करून टाकतो. हां हां हां. तर चला आता फायनली हा एंडी करूया इकडे आणि पुढे कंटिन्यू करू ब्लॉग जाईपर्यंत मुंबईला. तर आता इकडे पुढे प्रसादी आहे, प्रसादी घेऊ आणि पुढे आपण आपलं कंटिन्यू आपल्या घरी जाऊ. मित्रांनो गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आता आणि आता या इकडे काय म्हणतो माझं पण नाव रुपेश, याचं पण नाव रुपेश. तर इकडे माझा फ्रेंड झाला हा. तर आता काय आता पुढे काय करणार? आता पुढे आपण इथून झालं तेव्हा इकडे सगळे प्रसाद वाटतील शिळ्या पायऱ्यांवरती. त्याच्यानंतर मग प्रसाद घेतले आपण घरी जाणार. हां नंतर मग ती आपण जी माती घेतली असेल पाटावरती ती अख्ख्या घराच्या अवतीभोवती आपण सर्वीकडे
सर्व मंडळी, गावची मंडळी आपल्या आपल्या घरी चाललेली आहे. सर्वजण शिस्त पाळतायत आणि मस्तपैकी हा प्रसादी घेण्याचा लाईन लागलेली आहे. इकडे सर्व प्रसादी घेतात आणि याच्यानंतर आपल्या आपल्या घरी जाणार आणि मस्त डिश पण बघणार तुम्ही. कागदाच्या डिशात प्लास्टिकचा कुठेही वापर झालेला नाही आहे, त्यामुळे खूप चांगलं गावाचं नाव चांगलं ठेवलं आहे. हां, शिरवली गावाने खूप चांगल्या प्रकारे विसर्जन, स्थापनापासून विसर्जन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. यो कुठे चाललात? चला आता घरी. लास्टचा गणपती बाप्पांचा निरोप घेतलेला आहे. आता फक्त अनंत चतुर्थीचे गणपती उरलेले आहेत, बरोबर? आता भेटू आपण अनंत चतुर्थीला. हां, आम्ही जाऊ मुंबईला, पण तुम्ही सगळे असणार गावातले. खूप चांगल्या प्रकारे गणपती विसर्जन झालेलं आहे. बघू शकता ह्या घरामध्ये गणपती विसर्जन झाल्यानंतर घरामध्ये एकदम खाली खालीचं एकदम. शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या चॅनलवरती राईड विथ रुपेश ब्लॉग. आणि आज दिवस तिसरा आहे आणि आज आपण परतीचा प्रवास चालू. तर आता आम्ही मुंबईला जायला निघणार आहे. त्याच्या अगोदर लास्ट एकदा कुठे चाललो आपण? तळेवर आंघोळ करा, जिकडे गणपती विसर्जन झालं तिकडे. तर चला निघूया, तिकडे जाऊया आणि विसर्जन झालेले गणपती बघूया. आणि आज फायनल लास्ट इकडे आंघोळ करून 2 तासाने आपण निघायचं आहे आज. हे आपलं फंटर सोबतच आहे आपल्या. असते काय भारी. आपण आलो इकडे मित्रांनो आणि काल जे गणपती विसर्जन झाले ते दाखवतो एकदा. फायनली हळूहळू मूर्त्या मेल्ट व्हायला लागल्यात आता. हे बघा, वितळत आहेत मूर्त्या आता. हा, आणि बघा काय बोलते, पैसे पण आहेत पोतेचे भरपूर सारे. आता तू जमा करणार ना? बस एक नंबर प्लॅन. पहिला असेल मंदिरात चाललोय आपण. इकडे मंदिर आहे, आजूबाजूला बघू शकतो मी पूर्णपणे ग्रीनरी आहे आणि मध्ये हे मंदिर आहे. एक क्रिकेटची टीम, ट्रॉफ्या. अच्छा, जुनं मंदिर असं होतं आणि त्यानंतर आता हे नवीन मंदिर बांधलंय ना. हे जुनं मंदिर. आपण निघत आहोत मुंबईला जायला. त्याच्या अगोदर मला माहिती पडलं इकडे बैलगाडा शर्यत होते. तर बैलगाडा शर्यतचे इकडे बैल आहेत, ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता. आणि इकडचा तो फेमस बैल आहे, म्हणजे बैलगाडा शर्यतचे बैल मला एवढी माहिती नाही, पण बैलगाडाचे बैल फेमस आहेत इकडचे ह्या घराचे. तर त्यांना आवड आहे बैलगाडा शर्यत करायची. तर इकडे 2 बैल आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो. आणि तिकडे अजून एक, तिकडे 2 बैल तिकडे आहेत. एका बैलाला पाहायला लागलेलं आहे आणि तो शर्यतमध्ये इंजर्ड झालेला, पण त्याच्यावरती व्यवस्थित इकडचे घरातले माणसं उपचार करतात. आणि ते 2 बैल दाखवतो. तर यांचं नाव आहे, एका बैलाचं टायगर आहे आणि तिकडे एक बसलाय मोठा भरपूर आहे. मला तर भीती वाटते जाम यांच्या जवळ जायला. खिल्लारी आहेत ना हे, मनक्या आणि टायगर 2 बैल आहेत, खिल्लारी बैल आहेत. अजून त्या साईडला पण. आणि याच्या ट्रॉफ्या मी आता दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. चला जाऊ. यांना इकडे बांधलाय, त्यांचा मालक ते गेलेत शर्यतीसाठी. अच्छा, हा एक बैल आहे आणि याच्या पायाला लागलाय. तर या बैलाचं नाव आहे सोन्या. याच्या पायाला लागलाय, शर्यतीमध्येच लागलाय ना आई, बरोबर ना? तुमचा यांचाच बैल आहे. आणि एक त्या साईडला आहे. ट्रॉफ्या दाखवतो मी तुम्हाला आता. या सर्व ट्रॉफ्या आहेत ना, याच बैलांनी मारलेत सर्व. हे बघा, या सर्व ट्रॉफ्या आहेत. तर या बैलांनीच मारले, त्यांच्या घरातल्या सर्व बैलांनी या ट्रॉफ्या मारलेल्या आहेत. नंबर 1, नंबर 2 असेच नंबर काढलेले आहेत. आतमध्ये अजून आहेत. हा बघा, हा यांचा गणपती विसर्जन लास्ट दिवशी यांचं विसर्जन होणार, अनंत चतुर्थीच्या दिवशी. तुमचा मुलगा शर्यतीलाच गेलाय ना आता? शर्यतीसाठी गेलाय ना तो मुलगा जो आहे तो आता शर्यतीसाठीच गेलाय. तर आपण आलो आता. तर आपण जेवढं झालं तेवढं शूट केलंय. आणि अजून एक बैल आहे त्या साईडला, तो पण दाखवतो.
तर मित्रांनो हा जो बैल आहे याचं नाव पिंट्या आणि यांनी आता 3 दिवसा अगोदर एक ट्रॉफी मारली आहे. त्या तिकडे ट्रॉफी होते त्याच्यामधली एक ट्रॉफी यांनी मारलेली आहे आणि बाकी त्या तिकडच्या जोडीने मारलेली आहे आणि अगोदरच्या पण असतील याच्या, मला काय माहिती नाही एवढी त्याच्याबद्दल. तर हा एक बैल आहे. गावाला आल्यामुळे आपल्याला भरपूर काय शिकायला भेटते इकडे. आपला गणपतीचा प्रवास जो होता तो झालेला आहे कंप्लीट. आता इकडून परत आपल्याला परतीचा प्रवास करायचा. आपण इकडून आता डायरेक्ट मुंबईला चाललेलो आहे. संध्याकाळचे बघू शकता तुम्ही 5:30 वाजले आहेत आणि आता आपली 6ची ट्रेन आहे. त्या ट्रेनने आपल्याला रिटर्न जायचं आहे. तर हा लास्ट नजारा चिपळूणचा. तर भेटू अशात नवी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बोल काळजी घ्या आणि सबस्क्राईब काळजी